नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आज मार्केट जे रक्तबंबाळ झालेले आहे, हे आपण कालच डिस्कस केले होते. हे आज का झाले, हे आपण या व्हिडिओमध्ये बघू. तरी मी एक कालचं रिमाइंडर म्हणून तुम्हाला सांगतो. हा जो खाली व्हिडिओ टाकलेला आहे, हा व्हिडिओ एकदा चेक करा. हा कालचे दुपारचं मार्केट चालू असताना टाकलेला आहे. यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं, हे ट्रॅप असू शकते. कारण काल न्यूज ह्या बऱ्यापैकी निगेटिव्ह होत्या. चांगली न्यूज कोणतीच नव्हती. तरीही मार्केट हे वरती-वरती गेलेलं होतं. हे मार्केट ट्रॅपिंगचं आहे, हे दाट शक्यता आहे, असं मी क्लिअरली सांगितलेलं होतं. तरी तुम्ही चेक करून घेऊ शकता. आजचं मार्केट पडण्यामागे ॲज युजुअली जे नेहमीचं कारण आहे वॉर आणि क्रूड ऑइल ह्या 2च गोष्टी आहेत. पण यामध्ये एक नवीन भर पडलेली आहे. काल डॉलर मजबूत होताना दिसला होता आणि रुपया आपला घसरताना दिसला होता. काल जवळपास 4 वाजता इराणवरती एक मोठा अटॅक झाला होता. मध्ये साऊथ पार्क नावाची एक जागा आहे. त्या ठिकाणी काल जो अटॅक झाला होता, त्या अटॅकमध्ये तिथले जे गॅसचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं, ते पूर्णपणे तबाह केलेलं आहे. जशी न्यूज आपल्याला कळते, तसेच आपले ऑलरेडी गॅसबद्दल जी प्रॉब्लेम चालू आहेत, ते लोकांना परत रिमाइंडर झाले आणि त्यामधनं आपल्याला गॅसचा तुटवडा पडू शकतो, हे परत आभास निर्माण झाला आणि याच शक्यतेने हे मार्केट परत सेलिंगमध्ये आलेलं आहे. आणि शिवाय त्यामध्ये अजून न्यूज आल्या 2-3. सुरुवातीला इराणवरती हल्ला कोणी केला हेच कळालं नव्हते आणि ज्यावेळेस यूएसने सांगितलं की आम्ही नाही केला, तर मग हल्ला हा इस्रायलने मान्य केलं की आम्ही हल्ला केलेला आहे. त्यानंतर मग इराणने सुद्धा इस्रायलवरती परत हमला केला, अटॅक केला. तिथे पण बॉम्ब्स वगैरे बरेचसे टाकले त्यांनी. इराणने जो रिटेलिएटली अटॅक केला, त्यांनी काय केलं, यूएईचे जे ऑइलचे साठे वगैरे होते, त्या ठिकाणी मोठा अटॅक केला. त्यानंतर बाकी ठिकाणी सुद्धा अटॅक केले थोडी-थोडी. जर यूएसच्या जवळपास असतं, तर इराणने यूएसला सुद्धा अटॅक केले असते. पण इराणच्या जवळपास यूएस नाहीये. त्यांच्या जवळ-जवळ जिथे-जिथे यूएसचे बेस आहेत किंवा काहीतरी साठे वगैरे आहेत, त्या ठिकाणी ते पण हमले करतायत. आता त्याच्यावरती परत ट्रम्प आता यांनी स्टेटमेंट दिलं होतं. हा जो वॉर तुमच्यावर झालेला आहे, हा ना यूएसने केला आहे, ना कतरने केला आहे. आणि कतरचं नाव त्यांनी का घेतले स्पेसिफिकली कारण कतरमध्ये सुद्धा गॅसचे मोठेसा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्या ठिकाणी तुम्ही हमला हमला करू नये, या रिगार्डिंग त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही सुद्धा तुमच्यावर हमला केलेला नाही आणि आम्ही पण केलेला नाही. हा हमला इस्रायलने केलेला आहे. रिटेलिएट करतांनी कतारवरती आणि काही गल्फ कंट्रीज आहेत त्याच्यावरती सुद्धा परत हमला करू नका. आणि जर तुम्ही परत हमला केलाय, तर मग आम्ही जे तुमचं जे आत्ता जागा आपण सांगितली साऊथ पार्क जिथे गॅस फील्ड आहेत, ते पूर्ण तबाह करून टाकू, पूर्ण उडवून टाकू, असे ट्रम्प त्यांनी स्पेशली धमकी दिलेली आहे इराणला. आता परत इराण त्याच्यावर काय करेल काही सांगता येणार नाही. शिवाय त्यांनी परत हे पण सांगितलंय, की इस्रायल आता परत तुमच्यावर हमला करणार नाही आणि तुम्हीही करू नका. जे झालं ते सोडून द्या. आता याच्यातून असं दिसतंय, की ट्रम्प तर त्यांना ही युद्ध थांबवायच्या मागे लागलेले आहेत. त्यांना पण झेपावत नाही युद्ध. ते थांबवतील. तरीही इराणने आता परत काय केलं, कतारमध्ये जे गॅसचं इन्फ्रास्ट्रक्चर होतं, त्या ठिकाणी परत हमला केलेला आहे आणि अजून 2-3 ठिकाणी गल्फ कंट्रीवरती हमला केलेला आहे. आता परत ट्रम्प तर त्याच्यावर काय करतील हे काही सांगता येत नाही. याच कारणास्तव हे मार्केट आज पडलेलं आहे आणि बघूयात आता समोर काय होते. तरी आपण आपली इन्व्हेस्टमेंट सेव्ह करून ठेवा. हळू-हळू एव्हरेजिंग करणं योग्य राहील आणि चांगल्या शेअरमध्ये करा. पूर्ण अमाउंट एकाच वेळेस इन्व्हेस्ट करू नका. जेणेकरून नेक्स्ट टाईम परत खाली पडल्यानंतर एव्हरेजिंग करता येईल. आणि हा काळ असा आहे, की ते एव्हरेजिंग करत राहावं लागेल. पण हे युद्ध जेव्हा संपेल, तेव्हाच आपलं मार्केटवर जाऊ शकते. तोपर्यंत नाही. मी काल तुम्हाला ऑलरेडी बोललेलो होतो, की ही ट्रॅपिंग असू शकते. ट्रॅपिंगमध्ये खरेदी करणे चुकीचे ठरणार. जेव्हा मार्केट वर जाते, त्यावेळेस आपण खरेदी करणं चुकीचंच असते. त्यावेळेस प्रॉफिट बुक करत असतात. तरी व्हिडिओमधली माहिती आवडली असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.